नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची आपण घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 11 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण जरा वेगळ्या पद्धतीने गळा बनवणार आहे. आज व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं आहे. बघा इथे आपल्याला ह्याप्रमाणे असं गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि इथून पुन्हा ह्या रेषेवरती असं मिळवून घ्यायचं आहे. इथे ह्या रेषेच्या वरती असं 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे मोजून इथे पुन्हा एक रेष अशी मारून घ्यायची. आता आपल्याला पहिले मोंढ्याचा आकार आहे ना तो कट करायचा आहे. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पिन लावून घ्यायची. जो आपण आकार कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. पिन काढून पुन्हा कॅनव्हासला घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. आपला हा गळा अगदी सोपा तयार होतो. आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करून घ्यायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे कॅनव्हास कट केलं ते घ्यायचं आणि सेंटर लावून पिन लावून घ्यायचं. ते खालच्या बाजूने सुद्धा मॅच करून व्यवस्थित मग तिथे पिन लावून घ्यायची. म्हणजे काय होतं, कपडा सरकणार नाही. शिलाई मारायच्या वेळेस अगदी व्यवस्थित शिलाई मारता येते. बघा जी रेष मारलेली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारायची. शिलाई मारताना खालची जी रेषा आहे ना त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारायची. पिना काढून मधला भाग कट करून घ्यायचा आहे. गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे. आता अस्तर आणि कॅनव्हास मध्ये पलटी करायचं आणि पुन्हा वरतून द्यायची दाबटीप. दाबटीप देताना कुठेही घाई गडबड करायची नाही. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची म्हणजे परफेक्ट गळा तयार होतो. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट करायचा म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवणार तेव्हा त्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान आणि परफेक्ट अशी येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच पकडून आपल्याला हे टक्स दोघंही सारखे उंचीला मारायचे. एक पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं. ती पट्टी आपल्याला लावायची कमरेला. वरतून अशी ठेवायची, सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची. सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची, पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची. पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झालाय. तो आपण बाजूला ठेवूया. जे कॅनव्हासला आपण जो दुसरा आकार दिलेला होता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण घ्यायचा पेपर.
बघा पेपरला पण अशीच डबल घडी करायची आहे. त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं आहे असं बंद बाजूकडे. बंद बाजूकडे ठेवून एखादी पिन लावून घ्यायची. म्हणजे काय होईल, तुम्हाला आकार द्यायला सोपं जाईल. बघा पहिले आपण आहे ना जसा आकार आहे तसा असा आखून घेतला. नंतर इथे एक्स्ट्रा वाढवून घेतलं साधारण 1.5 इंचाने आणि खालच्या साईडनी सुद्धा असं वाढवून घेतलं. आता जे वाढवलं ना त्या रेषेपासूनच आपल्याला हे कट करून घ्यायचे. पिन काढून घ्यायची आणि इथून वरतून आपण इथे सुद्धा 1.5 इंच मोजून ह्या बाजूने सुद्धा तो आकार आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, डिझाईन लावायला आणि आपल्याला शिलाई मारायला सोपं जातं. बघा इकडनं 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन लावायची. आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला. 2.5 ते 3 इंच रुंदीचा हा कपडा आपल्याला घ्यायचा आहे. त्याला डबल घडी करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि कशाच्या तरी सहाय्याने असं पलटी करून घ्यायचं. साधारण त्याचे 2 ते 2.5 इंचाचे तुकडे करायचे. आता सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे. त्याचं आपल्याला बनवायचे बटरफ्लाय. तर सेंटरला असे 2-3 टाके टाकून त्याला पॅक करून घ्यायचे आणि तिथे मणी लावून घ्यायचं. मणी व्यवस्थित पॅक करायचा. दुसरे आपल्याला तसंच बनवून घ्यायचंय. अगदी व्यवस्थित मनी पॅक करायचा आणि आपल्याला अशी डिझाईन आता बनवून घ्यायची. बघा ही डिझाईन आपण बनवली ती आपल्याला इथे लावायची. तर पहिले खालच्या साईडनी जी रेष मारली ना आपण त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. म्हणजे आपण जो आकार दिलेला आहे तो आकार एक छोटा एक मोठा असतो. खालच्या साईडनी लावले का अगदी व्यवस्थित अशी आपली डिझाईन लागते. वरच्या साईडनी सुद्धा आपण शिलाई मारून घेतली. हा उरलेला कपडा जो दिसतोय बाहेर तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पायपिंग करायची. त्यासाठी आपण कॉन्ट्रास्ट कपड्याची पट्टी घेतली आणि त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. सिंपल वरतून ठेवायची, शिलाई मारून घ्यायची. ती अशी मध्ये फोल्ड करायची. आपल्याला ही पायपिंग थोडीशी जाड करायची मैत्रिणींनो. थोडीशी अशी रुंद करायची आहे. त्याच्यावरती आपल्याला छान अशी लेस लावायची. बघा ह्याप्रमाणे आपण हे पट्टीला मध्ये फोल्ड करून आणि इथे शिलाई मारून घेतली. याच्यावरती अशी छान अशी एक नाजूक अशी लेस आपण इथे लावणार. आता याचा आहे ना आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. तिथे अशी खडून एक रेष मारून घेतली. याचा सुद्धा सेंटर अगदी व्यवस्थित काढायचा आहे. इथे सुद्धा खडून रेष मारली. असं सेंटर लावून इथे पिन लावून घ्यायची. इकडे सुद्धा व्यवस्थित असं पकडून आणि पिन लावून घ्यायची. इकडनं सुद्धा पिन लावून घ्यायची म्हणजे तुम्हाला शिलाई मारायला सोपं जाईल. आता घ्यायची शिलाई मारून. पिना काढून घ्यायच्या. कपड्याला पलटी करायचं. हा पेपर जो आहे ना पहिले असं काढून घ्या आणि उरलेला कपडा दिसतोय तो कट करून घ्या. नंतर आता हा जो मध्ये पेपर दिसतोय तो सगळा असा काढून घ्यायचा आहे. अगदी छान अशी डिझाईन आपली तयार झाली. बघा ह्याप्रमाणे आपली डिझाईन तयार झाली. आता पुन्हा आपण कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली 1.5 इंच रुंदीची. तिला डबल घडी केली आणि एक शिलाई मारून घ्यायची. तिला सुईच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचे. बघा अशा नोड आपण बनवून घेतल्या. त्याचे आपल्याला साधारण 1.5 इंचाचे तुकडे करायचे.
त्याला असं डबल घडी मारायची आणि आपल्याला इथे शिलाई मारत चालायचं. साधारण गळ्यापासून 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची. आता ते जे बाहेर दिसतंय शिलाईच्या ते सगळं असं कट करून घ्यायचं. बंद बाजू आपण बाहेरच्या बाजूने केलेली आहे आणि सुट्टे पदर आतल्या बाजूने, तर ते आपल्याला सगळे कट करून घ्यायचे. नंतर त्याच्यावरती एक छान अशी लेस आपल्याला लावून घ्यायची. याप्रमाणे तुम्ही कोणती लेस इथे वापरू शकता. लेस लावून झाली त्याला डबल शिलाई मारून घ्यायची. पहिले एक बाजूने आपण शिलाई मारली, नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा ही शिलाई मारून घ्यायची. छान अशी लेस आपली लावून झालेली. लगेच आपल्याला लटकन बनवायची. त्यासाठी आपण नॉड घेतली आणि दोन्ही कलरचे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे, साधारण 3x3. बघा दोन्ही कलरचे तुकडे आपण घेतलेले 3x3चे. त्याचा असं त्रिकोणमध्ये आपल्याला शिवून घ्यायचे. दोन्ही त्रिकोण आपण आधी शिवून घेणार आहे. नंतर ते असे एकावर एक ठेवायचे. साधारण अर्धा इंच अंतर सोडून एक त्रिकोण आपल्याला खाली लावून घ्यायचं आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा आणि ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन बनवायचं. बघा अगदी छान असं लटकन आपलं तयार झालं. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं. लटकन बनवून झाले की लगेच आपल्याला हे नॉड दोन्ही जॉईंट करून घ्यायचे. साधारण वरतून 2.5 इंच मोजून हे नॉड आपण जॉईंट करून घेतले. आता आपण घ्यायचा आहे सुई दोरा आणि मणी. आपल्याला पूर्ण डिझाईनवरती ह्या मणी लावून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे आपण इथेच असे मणी लावून घेणार आहे. अगदी छान डिझाईन आपण आज बनवली. मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. बघा आपले मणी पूर्ण लावून झालेले आहे आणि ह्याप्रमाणे आपली ब्लाऊज डिझाईन झाली. डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. मैत्रिणींनो कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.